श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा आदिपुरुषा सर्वसाक्षा अव्यक्त व्यक्ता सर्वपरीक्षा महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पाहून कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयांत पुजारी करुणी हस्तगत सर्व सामग्री ओवरींत नेऊन या दाखवुनी म्हणे पुजाऱ्यांसी सबळ पडल्या कनकराशी. तरी ह्या सरतील ज्या दिवशी तववरी संतर्पण योजावे तरी अन्यवर्ण काहीच धरू नये भिन्न. सकळांलागी करुणी पक्वान पंक्तीथे वाढावे. गावा माझी सकळांकारणे पेटून द्यावा पाकी अग्न. द्विवेळा त्रिवेळा घालुनी भोजन तुष्ट करावे सकळाते. शेठ सावकार राजारंक सकळांसी आणुनी ओपावा पाक. अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांसी. ऐसे सांगुनी पुजाऱ्यांते शीघ्र कामाठी आणवीत. कार्ययोगे अपरिमित सकाम कामी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून पाकालागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिदले आमंत्रण. येरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पीटून सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशांसमान. देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंचद्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्थानी. हुसेनी पौंड्र मिळोनी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती षड्रस मार्गानी पाकविती. खाजा करंजा खजूर मालती शिरा बुंदी करिताती. पुरी पोळी क्षिप्राभूत चमचमीत भाज्या वरण भात. पंचमधू त्यांत अपार घृत इच्छे समान मिरवले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न. पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊनी अन्न सेविती. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही आरुती. किती एक वाढुनी गृहासी नेती भोजन करुनी मनमाने. कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न नेऊनी भरती आपुले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावांत. रावरंक कुटुंबांसहित अन्न सेवुनी होती तृप्त. मग वन्नी तुका दीपानिमित्त गृहोगृही मिरवला. असो या परी एकमास ग्रामसेवी सिद्ध अन्नास. यावरी कथा त्रिसुतास कैसी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारण गावांत संचरे अत्रिनंदन. कुश्चित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहोगृही. तव ते घरोघरींचे जन म्हणती गावांत प्रयोजन. होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू सत्वरगती जाऊनी सारी का आपुली भुक्ती. व्यर्थ क्षीण कासया प्रती वाईट कदन्न इच्छुनी. उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ काशिणसी दरिद्रवान. कामधेनुचे कासे आनन कांडण कोंडा का भक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई. मग काशिणावे धावुनी पायी मिळवावया भुक्ती ते. परी सहसता गृहा लागून मग चाकरी कासया करावी हेमा कारण. भाग्ये आतुडता पियुषपान मग वल्ली रसायन का इच्छावे. तेवी तू प्रकरण करिसी येथे सोडणे सुधारस अन्नासी. कदन्ना करिता या गावासी हिंडतोसी मतिमंदा. ये परी असो आम्ही गृहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी.
पाक करावा कवणे अर्थेसी तुझ लागी हो पावया. ऐसी घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे. मग मनांत म्हणे प्रयोजन जाऊनी पाहू निजदृष्टी. ऐसे योजुनी स्वचित्तांत तेथे पातला तपोनाथ. उभा राहुनी पाकशाळेंत पाकलक्षांत आणि तसे. तव तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धी अन्न. थोडे करिता नग समान होया पार न पचविता. एक पोळी पडताची लागली परी सहस्रई वाढियेली. ऐशा चिन्हे ओळखिली सिद्धिकळा महाराजे. मग तेथींच्या जना लागी पुसत हे प्रयोजन ये बडे कोण करीत. येरू म्हणती महासमर्थ वटसिद्ध नागनाथ करीतो की. ऐसे ऐकोनी अत्रिसुत खूण जाणली स्वचित्तांत. किम्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री गोपिले. तरी त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ. तरी तोची काय आहे येथे मोठेपणा मिरवावया. त्यासी वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळ देहास. तरुणपणी म्हणतीस वाढवावया टेकला. टेकला परी मजकारणी गोचर व्हावे ही इच्छा मनी. या गावींचे संधान धरुनी संतर्पण मांडिले. हे गावींचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्न. सकळ गावींचा पाकवर्जुन केला अर्थ मज करिता. तरी आता असो कैसे आजीचा दीन करू उपवास. ऐसे योजने स्वचित्तास स्वामी तेथुनी चालिला. चालिला परी आणि जन पाचारिती बाळा कारण. आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी. ऐसे म्हणून हाती धरती पुन्हा पाकशाळे आणती. परी तो नायके योगपती गावा माझी संचरे. मग धान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्यांते वदत. की या मुचा नेम भिक्षा रहित अन्न सेवित नाही जी. ऐसे वदुनी सकळ लोकांत शुष्क अन्न मागुनी घेत. काशी क्षेत्री जाऊनी त्वरित भोजनाते सारीतसे. ऐसे रीती एक मास लोटून गेला सहज स्थितीस. परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला. म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे आम्हास. मग बोलावनी ग्रामस्थास पुसता झाला महाराज. म्हणे गावांत कोणी येत अतिथ आहे भिक्षावंत. तव ते म्हणती सिद्धनाथ एक अतिथ येतो की. तो येतींचे तुमचे अन्न नसेवी मागतो भिक्षा कदन्न. आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की. आम्ही सारितो येथे भोजन म्हणून न मिळे त्या पक्वान्न. या सब कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा. ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यांसी म्हणे नागनाथ. मागू येतील जे गावांत करा श्रुत मज लागी. त्यांसी काही न टाकून श्रुत करावे मज कारण. मग मी जाऊन घालनीत वचने भोजन घालीन तयांसी. परी आणिक एक अर्थ कोरडे अन्न ग्रहांत. येरू येईल जब भिक्षेते तेचे अन्न वाढावे. त्याने हे अन्न घेतल्या पदरी मग प्रयोजन आहे सांगा या परी. न घेई मग तुम्ही येऊने झडकरी श्रुत करा मज लागी. ऐसे 550 नाथे सांगितले भाविकांसी. जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चये. ऐसे सांगुनी सिद्धी अन्न त्या ते दिदले वस्त्री बांधून. मग आपुल्या घरी जाऊन वाट पाहत बैसले. तो श्री दत्तात्रेय अत्रिसूत भिक्षेसी आले अकस्मात. तव ते सिद्धी अन्न घेऊनी हातांत सन्मुख येती घालावया. म्हणती महाराजा आम्ही दीन आमुचे गृही कैचे अन्न. परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी. तरी त्या भिक्षेंत भिक्षा चोज तुम्हा वाढावे धर्मकाज. ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया
या दत्तासी परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून परी तो त्रैदैवांचा अंश हे ऐकून भिक्षे ते आकळेना मागे पाऊल तत्काळ ठेवून जात होय अत्रिनंदन मग ते आपुले गृहींचे अन्न घेऊन या धावती म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न तरी आमचे कष्टा चित्त देऊन विन्मुख होऊ नकाजी ऐसे सांगुनी भिक्षा देती तो घेत नाही प्रांजळ चित्ती मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथासी होता श्रुतमात शीघ्र चपळत्वे येत धावत निकट येता हस्तसंकेते हेर धाविती तयासी तोही हस्तसंकेत खुणे अत्रिसूताच्या निकट जाऊन प्रथम करे कर कवळून चरणी माथा ठेवी तसे म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळक्षिती तरी डावलुनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरसी मज करुनिया निढळवान दैन्यवंत बहुत काननी ते सांडुनी निष्ठुरपणे जासी कैसा वो माये मज बाळपणी आपुले चोज दावुनिया तपोभोज गेलासी टाकुनी महाराज मागे दृष्टी न करिता तरी मी सकया तुझ वाचुनी पडलो आहे घोरवनी मार्ग लक्षिता सूक्ष्म नयनी प्राणकंठी उरलासे जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अंबुध सदन की उकली हरणी लागून वाट पाहे पाडस 20 संवत्सर गेला काळ परी चिंतावनी दाही तळमळ तै शांत करावया जळ तुझे काही दिसेना आपा वेगळी आपमा सोळी तेवी तव भेटी जीव तळमळी तरी माये त्वा हृदगत गमळी निष्ठुर कैसे साठविले ऐसे म्हणोनी आरंबळत नेत्राश्रुनी पादक्षाळित म्हणे अंतर देवुनी माते गेलासी कैसा महाराजा ऐसी वधुनी ग्लानित वाणी परलोटवी नेत्रजीवनी मग त्रयदेव परीक्षा नयनी अंतराते ओळखी चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ मग मस्तकाखाली घालुनी हस्त उठविले महाराजे प्रेम स्नेहे कवळुनी पाणी हृदयी कवळिला प्रेमे करुनी वामहस्ते कवळुनी मूर्धने नेत्राश्रू पुसी तसे मग धरुनी शीघ्रस्त नेत स्वामी एकांतांत कृपे मौळी ठेवुनी हस्त कर्णी मंत्र ओपिला देवुनी स्वमुखे आत्मकोण केला ब्रह्म परायण अपंपार अज्ञानपण मुळाहुनी नाशिले ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरुकृपे पडली दृष्टी जैसे अभ्र वितुळता शेवटी सुढाळ अर्क दिस तसे तेवी पाहता दत्तस्वरूप मग उचंबळला आनंदकूप आहा म्हणोनी बाप बाप पदी मौळी अर्पी तसे मग परमप्रिय अत्रिनंदन की घेतला स्नेहे करुण करे मूक कुरवाळून मागील कथा निवेदी आविर्होत्र नारायण आहे शिबा तू मही कारण उरगी कुशी विधिवीर्यवान जन्म तुझा होयवा तरीही ऐसी मूळ कथा मज आतुडली हृदयी शोधिता म्हणून बाळा तुझ्या हाता सिद्धिकळा ओपिली तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन परी प्रारब्ध योगे करून आजी घडुनी आले बा जे प्रकरण समयोचित लोहचुंबका भेटी होत की समुद्रक्षार ऐक्यवंत नग आवळी होतसे तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी ऐसे म्हणोनी हृदयपुटी नाथा लागी धरीतसे मग उभय प्रतापवंत निगता सांडुनी ते एकांत ग्रामाबाहेर निघोनी त्वरित काशी क्षेत्री चालिले परी ऐसे रीती
यान मंत्र प्रयोगी विभूती नाथ भाळी चर्चुनी निगुती गमन दोघे करिताती मग पवन वेगाचे गमन थकिता वाटे ऐसे गमती उभयता लवता नेत्र पातिये पाता काशी क्षेत्री पातले तेथे काहींचे टेकुनी क्षण सारिला आपुला नित्यनेम मग बद्रिकेदार चित्ती धरून गमन करीती त्या मार्गे भाळी प्रयोग दिव्य विभूती या नरूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमाप्रती जाऊन या पोचले संचार करीती शिवालयांत प्रत्यक्ष झाला उमाकांत मग प्रेमावडी उभवुनी पर्वत एकमेका भेटती या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित दुसरा कोणा हे भृत्य मेळविला सेवेसी ऐसे बोलता अनसुयासूत म्हणे महाराजा नामया नागनाथ आविर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार ऐसे बोलता उमारमण दत्तासी म्हणे ऐकवचन याते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की मग अवश्य म्हणून अत्रिसूत राहता झाला षण्मास तेथ सांगुनी सकळ अस्त्रविद्ये प्रत 14 कळा 64 उपरी नागपत्री अश्वत्थी नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन उपरी भद्रिकाश्रमी जाऊन तपा लागी भैसविले नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेवली कानी शिंगी शैली सिद्ध करुनी नाथा लागी ओपिली असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप मग स्वर्गदेव मिळवुनी अमुप वरा लागी दीधले मा वंदे करुणी दे दीप्यमान तुष्ट करुणी स्वर्गींचे जन बोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवीत म्हणे बारे महीचे तीर्थ सांगोपांग करिका तीर्थे अति मळीण तयांचा मळ सांडिती संतजन तस्मात बारे तीर्थाटन संता मेळी करिका मग अवश्य म्हणून नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरूंचे पदकमळ तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचरला अत्रिसूत गेला गिरनार पर्वती येरीकडे नागनाथ जती तीर्थे करीत नाना क्षिती बाले घाटी पातला तेथे पाहुणे शुद्ध कानन वस्ती राहिला मनोधर्म परी तो प्रतापी तपिसदन गावोगावी समजला मग अपार लोक येती दर्शना दिवसानुदिवस वाढे महिमा मग भक्ती पुरस्करांची वाढली महिमा तुम्ही येतेची वस्ती करावी मग अपार धर्म करून वस्तीसी राहिले अपार जन वडवाळ ऐसे ग्रामनाम नागनाथे ठेविले या परी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी सहज राहता झाला वडवाळासी नाथ कीर्ती ऐकिली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात तो मठद्वारी येऊनी त्वरित सदृढ चालता द्वारा अंत स्वशिष्यानी हटकिले म्हणती नाथ बोवा ऐका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयाच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छिंद्रे ऐकता वचन कोपानळी चढले मन चित्ती म्हणे हा संतजन कैचा राववत दिसतसे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणींचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविती तरी येथे आहे बंड जगभोंदावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्यांशी केले ताडण करिता बहुतजन 700 शिष्य धावले ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ स्पर्शकळा त्वरे प्रेरित
तेणे झाले मही व्यक्त. सातशे शिष्य सकळिक मही व्यक्त सकळ होता. नाथ मुखवटा ताडण करिता. तव ते आरंबळती आक्रोशवंत. एक आरडा उठला तो येरीकडे मठांत. सदा ध्यानी भरुनी नागनाथ. कोल्हाळ आरडा ऐकुनी प्रांजळवंत. देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करून. तेणे कोपानळी पेटले मन. मग उपरीवरी शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहातसे. तैसा तसे शिष्य मही व्यक्त. झाले ते चलनवलन रहित. एकटा तया गणिनाथ मुखावरी भेदीतसे. ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने. म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन. परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण. पाळीजे साधूचे हेची लक्षण. स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती. तरी हा याते नाही योग्यनाथ. नाथ पंथा लाविला डाग. कोणता साधू होता मांग. उपदेशिले ऐशासी तरी याते शिक्षा करून. दीक्षा घ्यावी हिरोन. ऐसे कोपेची जल्पुन. धुनी भस्म कवळिले प्रथम गरुड बंधन विद्या जल्पुन. स्वर्गी गरुडाचे केले बंधन. सकळ नुरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केला असे. मग विभक्तास्त्र जल्पुनी शिष्यमुक्त केले मही कारण. मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्ठी दडाले. ते पाहुनिया मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त. मग जल्पुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला. तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी. ते नाथे पाहुनी नयनी शक्रवज्र जल्पिले. मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून. तेणे पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला. मग जल्पुनी वाताकर्षण शक्र पाडिला मही कारण. वज्रकाळी विद्या जल्पुन वज्रा लागी निवटिले. ते पाहुनिया नागनाथ मनी क्षोभला अति अद्भुत. मग वात प्रेरक विद्या त्वरित मेघास्त्रावरी टाकिली. तेणे शक्र सावध होऊन पळू लागला भये करून. म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण. आपुले काम नसे येथे. ऐसे म्हणून भयस्थित शक्रस्थाना पळूनी जात. येरीकडे मच्छिंद्रनाथ काय करिता पै झाला. मग वासव शक्ती अतिदारुण जल्पुनी मंत्र प्रयोगाने. सिद्ध करुनी देदीप्यमान नागेश भागा पाठविली. परिती शक्ती महादारुण सहस्त्रमित्र तेजे करून. प्रलय काळी जैसा अग्न शब्द करीत येतसे. शब्द करिता कडकडाट कचूनी पडती गिरिकपाट. धरा कापे जळजळाट द्विभाग होऊ पाहातसे. श्वापदे पळती रानो रान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण. पाताळ भुवनी शीछ जचकून मूर्धनी ते सरसावी. एकची झाला हलकल्लोळ महींचे जीव चराचर सकळ. घाबरोनी झाला हडवळ क्षमेंत स्थळ पाहती. ऐसा पाहुनी महा आकांत काय करी नागनाथ. सकळ दैवते बंधन विद्येंत जल्पता झाला महाराजा. तेणे दैवतांचे बंधन समस्त मगन धावती स्फुरल्या विद्येंत. ऐसी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची. मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण. हे माद्री अस्त्र पावोन नाथे वासवी शक्ती टाकिली. ते पाहोनिया मच्छिंद्रनाथ शक्रवज्रा लागी स्तभित. वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना. मग नाना अस्त्रांचे प्रयोग युक्ती जपे परिते सकळ व्यर्थ जाती. मग निशक्त मच्छिंद्र होऊनी जगती स्तब्ध दृष्टी पाहातसे. तो येरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पोनी त्वरित. पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले. मग मच्छिंद्रा ते दंशु धावती शतानुशत नाही गणती. ते पाहोनी मच्छिंद्र जती
गरुडास्त्र तेव्हा जपतसे. परिनागनाथे पूर्वप्रकरणी केले होते गरुडबंधन, तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री. मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाथ, तेणे मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहतसे. मग अंतकाळींचा समय जाणून चित्तबुद्धी अंतःकरण, काया वाचा तन मन गुरुचे चरण सवितसे. सवितसे परी कैशारिती ऊर्ध्वशब्द उद्भटगती, म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसूता धावरे. मी बाळक लढिवाळ जाण, वेष्टलो असे सर्पबंधने, तरी माये तुझ वाचून कोण सोडविल मज आता. हे त्रयदेव अवतार खाणी, मज पाडसाची तू हरिणी, व्याघ्र बैसला मम प्राणहरणी, ये धावोनी लगबगे. परमसंकटी पडलो येथे, कैसी निद्रा लागली तू ते, सर्वसाक्षी असोनी जगाते, नेत्र झाकिले मजविषयी. दत्तदैस्त ऐसे म्हणून, शब्द फोडिला अट्टहास्य करून, नेत्र झाले श्वेतवर्ण, मुखी हुंदका येतसे. परी दत्तात्रेय नामे करून, बाहे अट्टहास्य वचन, ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे. चित्ती म्हणे मम गुरुचे स्मरण हा करीतो किमर्थ वाचे, तरी हा कोणाचा शिष्य याचे, नाव विचारू जावोनी. मग निकट येऊनी वटसिद्धनाथ, पुसता झाला स्नेहभरित, म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत, गुरु कोण तुमचा, येरू म्हणे आदेशनाथा, नाम मच्छिंद्र तत्वता. प्रसन्न करोनी अत्रिसूता अनुग्रह घेतला, तरी यासी नाथपंथ मूळ, मी प्रथम भागी दत्ताचे बाळ, मज मागे जालिंदर सबळ, दत्तानुग्रही मी रवला, तया मागे भर्तरीनाथ, दत्त शिष्य झाला जगविख्यात, जो वरी अवनी तोपर्यंत, चिरंजीव मी रवला, तया मागे रेवणनाथ, दत्तानुग्रही प्रतापवंत, जेणे जिंकोनी देव समस्त, विप्रबाळे उठविली, तरी महाराजा नाथपंथांत, मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत, ऐसे ऐकोनी वटसिद्धनाथ, मना माझी कळवळला. मग सुपर्णाचे सोडूनी बंधन, गरुड अस्त्र जपे वाचे कारण, ऐसे होता तत्काळ सुपर्ण, महीवरी उतरले. उतरोनी नाग कुळ समस्त, होवोनिया भयभीत, तत्काळ विष शोषुनी त्वरित, अदृश्य ते पावले. असो नागकुळ विष शोषून, अदृश्य झालिया भये करून, गरुडही उभयता नमून, स्वर्गाप्रती तो गेला. येरीकडे नागनाथ, मच्छिंद्र चरणी माथा ठेवित, म्हणे ताता समान वडील भ्रात, गुरु माझा तू होसी. मग नेवोनिया स्वस्थानासी, बैसविला आपणापासी, गौरवोनी उदार मानसी, एक मास ठेविला. यावरी मच्छिंद्र एके दिवशी, बोलता झाला नागनाथासी, तुवा बंधन द्वारापाशी, ठेविले काय म्हणोनिया. भाविक येती दर्शनाते, तव शिष्य येवो न देती त्याते, तुझ मज कळी याची निमित्ते, झाली असे महाराजा. यावरी बोले नागनाथ, मी असतो सदा ध्यानस्थ, जन हे येवोनी अपरिमित, ध्यान माझे भंगिती, म्हणून द्वारी ठेवितो रक्षण. उपरी बोले मच्छिंद्रनंदन, नाथा हे नवे चांगुलपण, भूषणिक आपणासी, कोण जनते हीन दीन, व्हावया येती पवित्र पावन, तरी ते द्वार अटक पाहोन, विन्मुख मागे जाताती, तरी मुक्त द्वार आता येथून, ठेवी जगाचे अकिंचनपण, हरोनिया मनोधर्म रूढ मार्गा वाढवी. ऐसे सांगोनी नागनाथासी, मच्छिंद्र जाती तीर्थासी, येरीकडे वडवाळ गावासी, काय करी नाथ तो. मुक्तद्वार गार टाकोन, मग दर्शना येती अपार जन,
नाना जगाचे अकिंचनपण फिटोनी मागे जाताती. ऐसे असता कोणे के दिवशी चांगुणा संत शिष्य होता त्यासी. तयाची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठांत. ते पाहोनी वटसिद्धनाथ उठविती तयाचे कांते ते. तेने बोभाट वडवाळ्यांत घरोघरी संचरला. मग जयाचे घरी होत मृत आणुनी टाकिती मठा प्रेत. उठवुनी नागनाथ सदना धाडी तयाच्या. ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास. मग तो जाऊनी सत्यलोकास विधी लागी निवेदी. मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळांत शीघ्र येवोन. श्रीनाथाचा स्तव करोन राहिले त्या कर्मा. या परिसा शिष्य त्या ते सिद्ध कळा लाधली नवांते. ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्धनामी मीरवले. चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भूमसिद्ध देवनसिद्ध भूमनसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो. ऐशा नवसिद्धा माझारी विद्या ओपिली कवित्व साबरी. देव जिंकोनी सत्वरी विद्यावरू मीरवले. 52 वीरांचे करोनी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन. ते साबरी विद्या कवित्वरत्न नवसिद्धांत मीरवती. 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष. परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नवती. धावरे खांडुक उसन टिके किरळ अहिरा नैम. वृश्चिक सर्प विषहरण ऐसी विद्या परोपकारी. असो ऐसी विद्या साबरी कवित. नवानी प्रगट केली जगांत. या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची. समाधियोग सरला शेवट तै उद्धरिला बहिरंभट. आणि रामाजी भक्त सुभट हेमकारक उद्धरिला. तरी त्या कथा पूर्ण भागांत बदलो भक्ती कथा मृत ग्रंथांत. या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो. धुंडीसूत नरहरिवंशी मालुतो संत कृपेसी. अवधान विद्येत सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा. स्वस्ति श्री भक्तिकथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर सप्तरिशंती तमाध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणम् अस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार सप्तशिशंती तमाध्याय संपूर्णम्.